नमस्कार, मी प्रियांका निंबाळकर. पर्यटन गाथा या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देवी एकविरा आईचं हे मंदिर दाखवलेलं आहे आणि आज आपण पाहणार आहोत ही कारल्याची लेणी. तर ती आपण वरती जाऊन पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आपण चैत्यगृह पाहणार आहोत आणि त्यासाठी ही पहिली 25 रुपयाची तिकीट घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण आतमध्ये प्रवेश करायचा आहे. सर्वप्रथम तुम्ही पाहून घ्या, हा जो डाव्या बाजूला दारापाशी जो स्तंभशीर्ष आहे हा 45 फुटांचा उंच वर्तुळाकार बैठकीचा स्तंभ असून तो 16 कोनांमध्ये घडवलेला आहे. त्याच्यावर एक आवळ्याप्रमाणे गोलाकार कोरीवकाम आहे ज्याला अमलक असं म्हणतात. त्यावर हर्मिकेचा चौथरा आहे ज्याच्यावर 4 सिंहांची आकृती कोरलेली आहे, त्याला स्तंभशीर्ष असे म्हणतात. आणि हे आहे बाजूला आपल्या एकविरा आईचं मंदिर आणि त्याच्या बाजूला हे कारल्याची लेणी. चला तर आपण आतमध्ये जाऊया. आतमध्ये प्रथम हा सज्जा लागतो आणि या सज्जांमध्ये मिथुन शिल्पांच्या जोड्या, हत्तींचे थर, अनुयांसह गौतम बुद्ध असलेले शिल्पपट असं आपल्याला सगळं पाहायला मिळतं. आणि या सज्जांच्या दोन्ही बाजूला अनेक मजली प्रसादांचे देखावे आहेत. प्रसादांच्या तळाशी 3 हत्तींची शिल्पे आहेत आणि त्यावर गौतम बुद्धांची मूर्ती कोरलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि अशा प्रकारे सुंदर अशी ही शिल्पे आहेत आणि मिथुन शिल्पातील स्त्री मूर्तीवरची तर दागिने एकदम सुबक पद्धतीने कोरलेली आहेत. खरंच खूप सुंदर अशी ही शिल्पे आहेत आणि हे अनेक मजली प्रसादांचे देखावे आहेत. खरंच खूप छान आहेत. चला तर आपण आता आतमध्ये जाऊया आणि आपण हे चैत्यगृह पाहूया. हे पहा, किती सुंदर असं हे चैत्यगृह आहे. भारतातील सगळ्यात मोठ्या चैत्यगृहांपैकी हे एक आहे. आणि ही लेणी म्हणजे शिल्पकलेचा एक उत्तम नमुनाच आहे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर शिल्प आहेत आणि अजूनही ती चांगली आहेत, महत्त्वाचं म्हणजे. आणि ह्या चैत्यगृहाची लांबी सुमारे 45 मीटर म्हणजे 148 फूट आणि उंची 14 मीटर म्हणजे 46 फूट अशी आहे. त्यामुळेच ती भारतातील सगळ्यात मोठ्या चैत्यगृहांपैकी एक आहे. खरंच खूप सुंदर असं हे चैत्यगृह आहे. या लेणी बौद्ध धर्मांच्या जीवनावरच आधारलेल्या अशा आहेत. बुद्धांच्या जीवनावर ह्या दगडी गुंफा आहेत आधारलेल्या आहेत. अनेक पर्यटक इथे या स्थळाला भेट देण्यासाठी येतात कारण खरोखरच ही पाहण्यासारखंच हे चैत्यगृह आहे. खूपच सुंदर. हे पहा, असं शिलालेख आपल्याला इथे पाहायला मिळतात. अशा इथे 35 शिलालेख आहेत. आणि हे मी तुम्हाला जे दाखवते ते इथे मशाल वगैरे असं रात्रीच्या वेळेस ठेवतात उजेडासाठी. आणि आता मी चालली आहे तुम्हाला ते, आपण आता पाहिलं चैत्यगृह आणि आता आपण विहार पाहणार आहोत. तर चला जाऊया विहार पाहण्यासाठी. तर असे 16 बौद्ध लेण्यांचा गट आहे, त्यापैकी एक चैत्यगृह आहे आणि इतर विहार आहेत. तर मी तुम्हाला ते दाखवते. चला आतमध्ये जाऊया. हे पहा, असं आहे आतमध्ये. आणि थोडाफार अशा या म्हणजे अपूर्ण झालेले हे सगळे विहार आहेत खाली सगळे. आता आपण वरती जाऊया आणि वर पाहूया कसे विहार आहेत ते. तर ह्या अशा दगडी पायऱ्या आहेत आणि थोडा अंधारही आहे, त्यामुळे सांभाळूनच जा. या पहा, अशा या दगडी पायऱ्या आहेत. आणि वरती गेल्यावर बाप रे, काय सुंदर देखावा दिसला. खरंच मन अगदी प्रसन्न होऊन गेलं. तुम्ही पण पहा किती सुंदर व्ह्यू आहे. आणि भाविकांची गर्दी पण पहा. बाजूलाच हे आई एकविरेचं मंदिर असल्यामुळे तिथे गर्दी तर असतेच. पहा किती सुंदर देखावा आहे, सुंदरच व्ह्यू आहे. तर तुम्ही पण नक्की या स्थळाला भेट द्या. देवी एकविरा आईचं दर्शन घेण्यासाठी या आणि त्यानंतर ही कारल्याची लेणी पण वरती येऊन पहा आणि ह्या व्ह्यूचा आनंद घ्या. त्यासाठी तुम्हाला 300 पायऱ्या चढून याव्या लागणार आहेत. आणि हे पहा, अशा प्रकारचे इथे
हे विहार आहेत. वरती आल्यावर आपल्याला हे असं दिसतं, आतमधले हे विहार आणि बाहेर असा सुंदर असा व्ह्यू. तर अशा प्रकारे असं मोठं असं एक चैत्यगृह, बाकीचे विहार, अशा प्रकारची ही लेणी आहे कारल्याची. खरंच खूप सुंदर आहे. आणि देवी एकविरा आईचं मंदिर तर खूपच छान आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये माझ्या गेल्या शुक्रवारीच देवी एकविरा आईचं हे मंदिर आणि त्याची दंतकथा सांगितलेली आहे. कोणी जर माझा हा व्हिडिओ पाहिला नसेल तर तो तुम्ही नक्कीच पहा, पर्यटन गाथा या मराठी यूट्यूब चॅनलवर जाऊन. आणि जर कोणी नवीन व्ह्यूवर्स असतील तर त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. खूपच छान दिसतं वरून हा देखावा. देवी एकविरा आईचं मंदिर पण किती छान दिसतंय पहा वरून, खूपच छान दिसत आहे. तर कसा काय वाटला तुम्हाला हा माझा व्हिडिओ? आवडला असेल तर माझ्या पर्यटन गाथा या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचप्रमाणे बेल आयकॉनला क्लिक करा. आणि चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.